नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। आज दिनांक 8 जून 2026 रोजी नांदुरा येथे शेतकरी विरोधी सरकारच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे अर्धन आंदोलन। नांदुरा महाराष्ट्राचा शेतकरी शेवटच्या घटका मोजत आहे। कर्ज काढून मोठ्या आशेने तो लाखो रुपयांचे बियाणे खते कळ्या मातीत फेकतो, त्याला पाणी देतो। शेतकरी व शेतमजूर पीक फुलवतात अन ऐन कापणीच्या वेळेवर निसर्ग कोपतो, त्यातून जे थोडेफार पीक हाताशी येते त्याला सरकार भाव देत नाही। यामुळे शेतकरी पुरता अडचणीत येतो व वारंवार त्याला कर्जमाफी मागावी लागते। त्याला या संकटातून काढणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे। करिता संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्र्यांना नांदुरा तहसील मार्फत अर्धन आंदोलन करून पत्र पाठविले आहे, ज्यात पुढील मागण्या नमूद आहेत। 1. कोणत्याही अटी शर्तीचे निकष न लावता तत्काळ शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी। 2. नुकताच आलेला वादळी वारा व अवकाळी पाऊस यामुळे केळी, लिंबू व इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, त्यांना तात्काळ एकरी 50,000 रुपयांची मदत द्यावी। 3. शेतकऱ्याला दिवसा वीज द्यावी, जेणेकरून जंगलात रात्री अपरात्री पिकाला पाणी देण्यासाठी गेल्यामुळे कित्येक शेतकरी साप व हिंस्त्र पशूंचे बळी पडले आहे, त्यापासून बळीराजाचा जीव वाचेल। 4. विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेले जिगाव धरणाच्या कामाला गती मिळावी व तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा। 5. नांदुरा तालुक्यात ऊसाचा पेरा वाढला आहे, त्या ऊसाला विमा कवच मिळावे। गेल्या वर्षी वादळी वाऱ्यामुळे शेकडो एकरावरील ऊस अक्षरशः झोपला, यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। 6. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना बियाणे व खते यांचा तुटवडा भासवून त्यांच्याकडून अतिरिक्त रक्कम वसूल केली जाते, याला चाप बसवा। 7. बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्र ते बनावट बियाणे बनविणाऱ्या कंपन्या यांना थेट सील लावण्यात यावे। 8. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर न सोडता त्यांना भरीव आर्थिक मदत व 7/12 कर्जमुक्त करून मिळावा। अशा महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले। यावेळी संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक शिवश्री योगेश पाटील व शिवश्री निलेश देशमुख सर यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील, तालुका दिलीप कोल्हे यांच्या नेतृत्वात देण्यात आले। यावेळी जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे, जिल्हा सचिव मंगेश सोळंके, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन बाठे, जिल्हा संघटक कुलदीप डंबेलकर, तालुका उपाध्यक्ष भगीरथ मनस्कार, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन सोळंके, वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष अमोल भगत, ऑटो रिक्षा आघाडी तालुकाध्यक्ष विलास वक्ते, विजय मनस्कार पाटील, रवींद्र वनारे, वैभव वक्ते, तेजराव इंगळे, किशोर इंगळे, देविदास भोपळे, विजय गव्हाणे, ज्ञानेश्वर मापारी, कैलास अहिर, प्रकाश खंडागळे, सुभाष गव्हाणे, बळीराम इंगळे, जानराव इंगळे, देवेंद्र जयस्वाल, हर्षद धांडे, नितीन धांडे, गणेश धांडे, पुरुषोत्तम भातुरकर, साहेबराव इंगळे, निंबाजी वानखडे, भरत अवचार, विठ्ठल सारोकार, संतोष वानखडे, बळीराम देवकर, वासुदेव बोदडे, गोपाळ देवकर, अभिषेक सोळंके व इतर बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते। जय जिजाऊ। आज संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक सन्माननीय योगेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनात आम्ही नांदुरा तहसील येथे मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे, ज्यात आमच्या प्रमुख मागण्या आहेत की शेतकऱ्यास 7/12 कोरा व्हायला पाहिजे। त्यानंतर जे 2 लाखाच्या कर्जमाफीचा थोतांड यांनी आणला आहे, त्यात सुद्धा काही निकष लावून शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव आहे, तसं त्यांनी करू नये, अन्यथा त्यांना ते महागात पडेल। तसेच विदर्भातील महत्त्वपूर्ण जो प्रकल्प आहे, एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प जिगाव प्रकल्प, त्या जिगाव प्रकल्पाचं काम तात्काळ पूर्ण व्हावं। त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत व त्यांचा 7/12 100% कोरा करून मिळावा, अशा विविध मागण्यांसह आज आमचे संभाजी ब्रिगेडचे अर्धनग्न आंदोलन आम्ही इथे केले आहे। आमचा हा उद्रेक यापुढे आणखी उग्र होईल असं मुख्यमंत्र्यांनी करू नये। आम्ही त्यांना सरकार मायबाप म्हणून विनंती करतो की शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, कारण शेतकरी हा पेरणीच्या तोंडावर बियाणे खते लाखो रुपयाचं मटेरियल विकत घेते, शेतात काळ्या मातीत फेकते,
त्यानंतर हा निसर्ग कोपला की त्यातलं अर्धपीक वाया जाते आणि जे थोडंफार उरलं सुरलं हाती राहते ते सुद्धा शेतकरी आपल्या सरकार शेतकऱ्याला हमीभाव देत नाही सरकार. यामुळे शेतकरी खूप आर्थिक अडचणीत आला आहे. जर सरकारने शेतकऱ्यांच्या आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही या सरकारचं खाली मुंडकं वर पाय केल्याशिवाय राहणार नाही असे आम्ही या क्षणी जाहीर करतो. देश की ब्रिगेड सन्मानात, संभाजी ब्रिगेड मैदानात, शेतकऱ्याच्या सन्मानात, संभाजी ब्रिगेड मैदानात, शेतकऱ्यांचा सातबारा करा. आलाच पाहिजे, आलाच पाहिजे.